नमस्कार, मी नीता सावंत, शिक्षिका समुपदेशक, श्री गोविंद बालमंदिर माध्यमिक विद्यालय अंधेरी पूर्व इथे कार्यरत आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करते. व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा हा कार्यक्रम दर गुरुवारी सकाळी 10 वाजता प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई या युट्यूब चॅनलवरून प्रक्षेपित करण्यात येतो. व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात आपण विविध मान्यवरांशी व्यावसायिकांशी संवाद साधत असतो. आज आपण संवाद साधणार आहोत मोहन गुरुनाथ होडावडेकर सर यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत. सरांचा थोडक्यात परिचय करून देते. सरांचं शिक्षण पदव्युत्तर समाजशास्त्र MSW, वाणिज्य व वृत्तपत्रविद्या पदवीधर BCom and BJ, सामाजिक जबाबदाऱ्या, कार्यवाह कोकण निसर्ग मंच सिंधुदुर्ग, कार्यकारी संचालक डायरेक्टर सामाजिक संस्था ही कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर कोणबॅक, अध्यक्ष सेंटर ऑफ हँडीक्राफ्ट इन बांबू व्हॅल्यू ॲडिशन अँड रिसर्च, मानस सदस्य आहेत सर, लोक कार्यक्रम व ग्रामीण प्राद्योगिक विकास परिषद, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार. संस्थात्मक पुरस्कार त्याला मिळालेले आहेत. महाराष्ट्र राज्य प्रथम वनश्री पुरस्कार 2008, राष्ट्रीय पुरस्कार 2009, सर्वोत्कृष्ट समूह विकास कार्यक्रम संकल्प सोशल एंटरप्राइजेस नॅशनल अवॉर्ड 2011 आणि वैयक्तिक त्यांना पुरस्कार आहेत युवा उद्योग रत्न पुरस्कार 2010, सारस्वत बँक ग्लोबल कोकण पुरस्कार, पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज जीवन गौरव पुरस्कार सावंतवाडी संस्थान 2011, अटल गौरव पुरस्कार अटल प्रतिष्ठान सावंतवाडी 2016. अतिशय मोठी अशी लिस्ट आहे सरांची. अतिशय कार्यतत्पर आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी असलेले. आणि कोकणामध्ये कुडाळ इथे त्यांची आणि माझी भेट झाली आणि तेव्हा लक्षात आलं की कोकणामध्ये पिकणारा जो बांबू आहे, ह्या बांबूवर अनेकविध प्रक्रिया करून तो बांबू कसा जास्तीत जास्त उपयोगात येईल, नैसर्गिक कमोडिटीज जे आहेत, वस्तू ज्या आहेत त्या कशा वापरात येतील यासाठी सर नेहमीच आग्रही असतात. सर, आपण इथे तुमचं खूप खूप स्वागत आम्ही करतो आहोत. आणि पहिला प्रश्न मी असा विचारेन की तुम्ही कार्यकारी संचालक आहात, डायरेक्टर आहात कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटरचे. या संस्थेचं कार्य कसं चालतं? नमस्कार. आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. खरं तर थोडीशी पार्श्वभूमी मला सांगता येईल त्याची अशी की तुम्ही मगाशी म्हटलं की कोकण निसर्ग मंच, तर इथला कोकण आणि इथला निसर्ग आणि इथली माणसं असं एकत्र करून काही इथल्या लोकांना रोजगार देता येईल का अशा उद्देशानं स्थापन झालेली ही कोकण निसर्ग मंच संस्था, ज्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की आमच्याकडे आंबा आणि काजू ही भरपूर उत्पन्न देणारी पिकं आहेत, ज्याला कॅश क्रॉप असं आपण म्हणतो. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन अशी कितीतरी दुर्लक्षित स्त्रोत आहेत या कोकणामध्ये की ज्याच्या वापरातून इथल्या माणसाला जर आपल्याला काही रोजगार उपलब्ध करून देता आला तर त्याच्यातनं खऱ्या अर्थानं रोजगाराची मोठी निर्मिती होती. आणि ज्यावेळी अशा प्रकारचं काम आम्ही सुरू केलं, साधारण 2000 साली आम्ही त्या कामाला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये जे काही आहे म्हणजे जसं आपण म्हणूया इथलं कोकम आहे, इथला फणस आहे, इथलं जांभूळ आहे, इथली करवंद आहे, इथलं वनौषधी आहे, तसा इथला एक निग्लेक्टेड रिसोर्स ज्याला आपला दुर्लक्षित स्त्रोत म्हणतो तसा तो बांबू आहे. तर मग अशा ह्या बांबू बरोबर काम करून इथल्या लोकांना रोजगाराच्या कशा संधी देता येईल ह्याच्यावर आमच्या ह्या संस्थेचं काम 2004 मध्ये सुरू झालं. आणि मग अनेक प्रयत्न करत 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 2004 मध्ये इनबार ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तिचं नाव आहे इंटरनॅशनल नेटवर्क फॉर बांबू अँड रत्न. तर ही संपूर्ण 46 जगातल्या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली बांबूच्या संशोधन आणि विकासासाठीची संस्था आहे. तर अशा संस्थेच्या मानद डायरेक्टरना आपण ह्या सिंधुदुर्गात कोकणातल्या बांबूच्या विकासासाठी बोलवलं आणि त्यांच्या बरोबर जे काही आपण चर्चा केली, त्यांच्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीनं जे काही आपण त्या ठिकाणी विचार विमर्श केला आणि त्या विचार विमर्शातनं कोकण बांबू केन डेव्हलपमेंट सेंटर असं ह्या कोकणाच्या बांबूच्या विकासासाठीची संस्था 2004 मध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यातून हे काम हळूहळू गेली 18 वर्षात आपण पुढे नेतो.
म्यूट आहे आवाज. मॅडम आपला आवाज. बांबूवर आधारित उद्योगधंद्यांना प्राधान्य मिळावं यासाठी सरकारकडून कोणती मदत घेतली जाते आणि त्यासाठी कोणता कार्यक्रम राबवण्यात येतो? हा खरं तर सांगायचं हा प्रश्न खूपसा माझ्यासाठी सुटेबल नाही, कारण की आम्ही सरकारकडनं खूपशी काही मदत घेतलेली नाही. आणि मी तर असं सरकारचे खूप आभार मानत असतो की आम्हाला मदत ही ज्यावेळी केली पाहिजे त्यावेळी केली गेली नाही. कारण काय होतं, जनरली सरकारची मदत मिळाली की अनेक संस्था, म्हणजे आमचं हँडीक्राफ्ट संस्था आहे हस्तकलेची, ती हँडिकॅप झाली असते. तर हँडीक्राफ्ट साठी आम्ही सरकारची काही मदत घेतली नाही. आता सरकार मदत करायला लागले, पण जो आमचा प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये आम्ही स्वतःच काही धडपडत राहिलो, ज्याच्यामध्ये आम्ही 3 प्रकारचं काम करतो. एक बांबूच्या आपल्या इथल्या ज्या पारंपरिक महिला आहेत गावागावामध्ये ज्या बांबू पासूनचं काम करतात, अशा महिलांसाठीचं जे काम केलं जातं ते हस्तकलेचं काम आम्ही करतो. दुसरं काम आम्ही करतो बांबूच्या इथल्या ज्या काही पारंपरिक फर्निचर होतं जे लाकडापासून बनवलं जायचं. बांबूचं फर्निचर हा संकल्पच नव्हता, तर आपण बांबू पासूनचं अशा प्रकारचं काही फर्निचर बनवतो. आणि तिसरं, बांबू पासून आपण बांबूची घरं बनवतो, पण ती घरं म्हणजे झोपडी नव्हे. जनरली आपल्या देशामध्ये बांबूचं घर म्हणत नाहीत, बांबूची झोपडी असं म्हणतात. पण आपण बांबूची पंचतारांकित घरं बनवतो, जी फक्त अतिश्रीमंतांना राहण्यासाठी आवडतात आणि म्हणून ते बांधतात आणि म्हणून गरिबांना आणि सामान्य कारागिराला पैसे मिळतात. आता तुम्ही म्हणाल की सरकारकडनं काय मदत झाली, तर सरकारची भूमिका आहे, सरकार लोकांना प्रमोशन करते. पण पहिल्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही हे सुरू केलं त्या काळात अशी कुठलीही सरकारी योजना नव्हती की जी बांबूच्या विकासासाठी खूप काही मदत करेल. बांबूच्या प्लांटेशन साठी म्हणजे त्याच्या लागवडीसाठी काही प्रमाणामध्ये योजना होत्या, पण बांबूच्या ऍप्लिकेशन साठी म्हणजे त्याच्यातून निर्मिती आणि उद्योगासाठी कुठचंच काही अशा प्रकारची योजना नव्हती. आणि त्यामुळं आम्हीच आमचं धडपडत राहिलो, आम्ही ज्याच्यातनं मार्ग काढत गेलो आणि त्याच्यातनं अनेक वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी उभ्या राहिल्या. तर त्याच्यामध्ये क्राफ्ट, ज्याला आपण हस्तकला म्हणतो, त्याच्यामध्ये आता अलीकडे सरकारने आम्हाला स्फूर्ती या योजनेअंतर्गत, त्या योजनेचं नाव आहे स्कीम ऑफ फंड फॉर रिजनरेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्री, म्हणजे ह्या पारंपरिक कला ज्या लोप पावलत चालल्या आहेत त्याच्या पुनरुत्थानासाठीची ही योजना भारत सरकारच्या सूक्ष्म मध्यम लघु उद्योग मंत्रालयामार्फत चालवली जाते. जी योजना आपण या ठिकाणी राबवण्याचं काम करतोय आणि ज्याच्यातनं 300 कारागिरांना आपण काम दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे फर्निचर मध्ये आपण काम करतोय, ज्या फर्निचरच्या कामामध्ये आपण इथल्या पारंपरिक जे कोण फर्निचर बनवणारे कारागीर आहेत अशा लोकांसाठी 100 कारागिरांसाठीचा एक स्वतंत्र प्रकल्प उभा केलेला आहे. आणि कन्स्ट्रक्शन साठीचं काम, अशा वेगवेगळ्या विषयामध्ये आपण काम करत आहोत. प्लीज. म्हणजे बांबूतून अनेक रोजगाराच्या संधी युवकांना उपलब्ध होत आहेत अशा तऱ्हेने. बरोबर. आतापर्यंत अशा किती लाभार्थींना या संधी उपलब्ध झालेल्या आहेत अंदाजे? हा, अंदाजे सांगता येईल, नक्कीच मोजता नाही आले, पण बघा आम्ही प्राथमिक टप्प्यामध्ये ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक फक्त बांधावर लावत होती. आमच्याकडे आड्याला म्हणतात त्याला, म्हणजे बांधावरचा किंवा कुंपणावरचा बांबू होता. आम्ही गेले 18 वर्ष सातत्यानं इथल्या शेतकऱ्याला कोणता बांबू लावावा, तो कशा प्रकारे लावावा, त्याची कशी निगा करावी याच्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांना इथं आणून दरवर्षी आपण त्यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित केले. वेगवेगळ्या भागातल्या काही बांबूच्या जाती सुद्धा आपण या ठिकाणी आणल्या आणि लोकांना प्रायोगिक तत्वावर दिल्या, जेणेकरून एखाद्या बांबूला दुसरा पर्याय आहे का हे तपासता यावं. आणि असं हे सातत्यानं केल्यानंतर सुमारे 10,000 शेतकरी आज खऱ्या अर्थानं बांबूची लागवड करायला लागले, ज्याला आपण लागवडीची शेती म्हणतो. दुसरा विषय असा आहे की नुसतं जिल्ह्यापुरतं आपण थांबलो नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय बांबू मिशनच्या माध्यमातून आपण अगदी चांदा ते बांधा असं सगळ्या टोकापर्यंत आम्ही स्वतः जाऊन, मी स्वतः होतो त्याच्यात, आपण कार्यशाळा घेतल्या. आणि ह्या कार्यशाळेमध्ये लोकांना बांबूची लागवड आणि बांबूचे ऍप्लिकेशन म्हणजे त्याच्यातनं निर्माण होणारा उद्योग ह्याच्यावर समजावून सांगितलं. आणि त्याच्यातनं सुमारे आजपर्यंत
माझे दुसरे सहयोगी मिस्टर संजीव करपे, स्वतः टेक्निकल डायरेक्टर आहे आणि ते तर देशात आणि विदेशातही जाऊन लोकांना मार्गदर्शन करतात. असे आजच्या घडीला मला वाटतं 1 लाख लोकांपर्यंत आपण बांबूची ही चळवळ आणि त्याच्यापासूनचं महत्व पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आता विचाराल तुम्ही प्रत्यक्ष रोजगार किती जणांना मिळाला, तर आज आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये माझ्या ह्या संस्थेमध्ये आज पूर्ण वेळ 150 लोक काम करतायत पूर्ण वेळ आणि 300 महिला गावागावामध्ये काम करतायत बांबू कारागिरीच. म्हणजे जवळजवळ 450 लोकांना ह्या फक्त कुडाळ तालुक्याच्या परिसरामध्ये आपण पूर्ण वेळ रोजगार दिलेला आहे. आणि आमच्याकडनं शिकून जाऊन जे कोणी रोजगार करतायत ते कुणाला तरी रोजगार देतात. अशी काही युनिट आता उभी राहायला लागली, ज्यांना आम्ही खूप प्रमोट करतो, त्यांना मदत करतो, बँकांसाठी लोन देण्यासाठी मदत करतो. अशी सुद्धा कितीतरी युनिट या ठिकाणी उभी राहिली आहे. आणि आमचं एक विशेष सांगतो आपल्याला मॅडम, की आम्ही बांबूचं ट्रेनिंग असं स्वतंत्र ट्रेनिंग घेत नाही, पण ह्या महाराष्ट्रातला, या कोकणातला, या महाराष्ट्रातला नाही तर या देशातला जर कोणी बांबूचं शिकू इच्छित असेल तर त्याला आम्ही मोफत शिकवू. त्याच्यासाठी आम्ही फी घेत नाही. त्याने यावं, आमच्याबरोबर शिकावं आणि त्यानं स्वतःचा उद्योग उभा करावा असं आपण प्रशिक्षण देत असतो. त्यामुळे ह्याच्यातनं जवळजवळ लाखो लोकांना खऱ्या अर्थानं रोजगाराचं मार्गदर्शन मिळालेलं आहे असं मी म्हणतो. हा, म्हणजे दुर्लक्षित असलेला जो बांबू होता की जो कोकणामध्ये सर्रासपणे पिकतो असतो सगळीकडे, परंतु तो आता लक्षित झालेला आहे, त्याच्याकडे लोकांचं लक्ष गेलेलं आहे आणि त्यातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आता आपण जवळ 18 वर्ष कार्यरत आहात, तर तुमचा स्वतःचा कोणता अनुभव आहे या विषयासंदर्भात? मला परत सांगा स्वतःचा. हा, तुमचा 18 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव कोणता आहे? अच्छा, तुमचा प्रश्न खूप छान आहे. मला असं वाटतं ना की मी गेले 18 वर्ष आहे. बांबू हे खऱ्या अर्थानं तुम्हाला माहिती असेल की ज्याला म्हणतात शाश्वत पीक म्हटलं जातं. म्हणजे हिरोशिमा नागासाकीचा जो काही विध्वंस झाला, त्या विध्वंसानंतर बेचिराग झालेल्या सगळ्या त्या जमिनीतनं पहिलं उगवलेलं कोंब म्हणजे बांबूचा होता. इतकी प्रचंड जगण्याची क्षमता असलेल्या ह्या बांबूमध्ये 18 वर्ष काम करत असताना मला सुद्धा माझं आयुष्य खूप पटीनं वाढलं असं ह्या शाश्वत मटेरियल बरोबर वाटतं. हा एक कार्याच्या कामाचा आपल्याला ज्याला वर्क सॅटिस्फॅक्शन म्हणतो, समाधानाचा भाग आहे. तर हे तर आपल्याला मिळालेलंच आहे. आणि सुदैवाने आपल्याला सांगतो की बांबू ही एक अशी वनस्पती आहे ना की समोर दिसतो असा संपूर्ण साधा बांबू आपल्या देशामध्ये त्याला अत्यंत दुर्लक्षित कमी दर्जाचा, ज्याला इन्फिरियर अँड चीप मटेरियल असं मानलं जातं. दुर्दैवानं असं मी म्हणतो, कारण काय परदेशात जर आपण एखादी बांबूची वस्तू म्हटली तर ती अति महाग असते असं मानलं जातं. आणि आपल्या देशामध्ये बांबू म्हटल्यानंतर तो फक्त आणि फक्त गरीब आणि दारिद्र्याचं प्रतीक असं त्याला मानलं जातं. हा एक अजून आपल्या देशातला चुकीचा समज आहे, जो थोडा थोडा आम्ही आता लोकांपर्यंत पोचून तो काढायचा प्रयत्न केलाय. आता लोक म्हणायला पण लागलेत बांबू म्हणजे महाग असणार, अगोदर बांबू म्हणजे स्वस्त असणार, असं एक गणित होतं. तर मूळ मुद्दा हा आहे की हा बांबू ज्यावेळी आपण याच्यात काम करायला लागतो तर तो बांबू दिसताना जितका सरळ असला तरी तो आहे तितका सरळ नाही. त्याच्याबरोबर काम करायला खूप मोठी चॅलेंज आहे. म्हणजे त्या बांबूचा बाहेरचा भाग सुद्धा कुठचाही तुम्हाला जर वापरायचा असेल तर काहीतरी त्याच्यावर किमान प्रक्रिया करावी लागते. म्हणजे ती टिकण्यासाठीची प्रक्रिया म्हणा किंवा तो वापरण्यासाठीचा सरळ करण्याची प्रक्रिया म्हणा किंवा गोल करण्याची प्रक्रिया, ती केल्याशिवाय त्याच्यातनं काही घडत नाही. दुसरं तुम्ही आतली बाजू विचाराल तर आतमध्ये तो सरळ बाहेरून दिसला तरी आत त्याच्यातले जे तंतू असतात, ते फायबर जे असतात ते असे झिगझॅग असतात. त्यामुळे त्याच्यातनं काम करताना तुम्ही जेवढी एखादं गोष्ट स्लायवर म्हणतो, ज्याला आपण वेळ म्हणतो, ते जे विणायचं वेळ ते करताना खूप त्रास होतो. तर अशा प्रकारच्या चॅलेंजिंग मटेरियल बरोबर काम करणं आणि त्याच्यातनं रोज काहीतरी नाविन्यपूर्ण कलाकृती निर्माण करणं हे खरंच एक खूप मोठं चॅलेंज आहे. आणि चाकोरी बाहेरची वाट चोखाळणाऱ्या माणसाकरता रोज नवीन चॅलेंज घेण्यामध्ये जो काही आनंद असतो, जी काही त्याच्यातली खऱ्या अर्थानं नाविन्यपूर्णतेची उर्मी मिळते ती ह्या बांबूतनं मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की बांबू हे असं मटेरियल आहे की कुणालाही त्याच्यामध्ये काम करण्यासाठी नवीन उर्मी देणार आहे. प्लीज.
पूर्वी आपल्याकडे रोवळ्या किंवा टोपल्या, सुप या गोष्टी बांबूपासून बनवलेल्या असायच्या, पण मध्यंतरीच्या काळामध्ये याची जागा प्लॅस्टिकने घेतलेली होती. की प्लॅस्टिकच्या वस्तू लोक वापरायला लागलेली होती. मला असं वाटतं की या बांबू प्रक्रियेतून अनेक गोष्टी किंवा अनेक वस्तू त्यातून घडतायत आणि त्या पुन्हा एकदा लोक निसर्गाकडे चला हे वाक्य आता पुन्हा एकदा लोक फॉलो करायला लागलेली आहेत, आत्मसात करायला लागले. पण या पर्यावरण साहित्य म्हणून बांबूचा काय काय महत्व आहे? खरोखर त्याचा उपयोग आता होतोय? अगदी सुंदर प्रश्न आहे हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. की बघा, आपल्याकडे ज्याला आपण अशाश्वत मटेरियल, जे तुम्ही प्लास्टिक म्हणताय, ॲक्रेलिक म्हणताय, अशा वापरचा किती वापर होऊन संपूर्ण हे जग विध्वंसाकडे चाललंय. अशा वेळी आपल्याकडे असणारं खरं अत्यंत शाश्वत मटेरियल जे आपण वापरतच नाही आहोत, त्याला दुर्लक्षित केलं आणि काहीतरी प्लास्टिकचा आधार घेतला. अगोदर पारंपरिक सूप होती, त्या ठिकाणी प्लास्टिक सूप आलं, त्या ठिकाणी प्लास्टिकच्या झाडू आल्या. तर मला असं वाटतं ना की बांबूचं एक वेगळं महत्व आहे. म्हणजे जगातल्या कुठच्याही मटेरियल पेक्षा बांबूला इको फ्रेंडली का म्हटलं जातं, पर्यावरणपूरक का म्हटलं जातं, तर त्याचे 2-3 अस्पेक्ट आहेत महत्वाचे. एक तर बांबू हे गवत आहे. बांबू हे गवत आहे. बांबू हे झाड मानलं जात नाही, त्याला जायंट ग्रास असं म्हणतात, महाकाय गवत म्हणतात. त्यामुळं काय होतं, तर कुठचंही झाड कापल्यानंतर ते संपतं. म्हणजे 40 वर्ष एखादं झाड वाढायला लागतं कमीत कमी, आणि त्याच्यानंतर कापल्यानंतर ते संपतं. पण बांबूच्या बाबतीत मात्र ते गवत असल्यामुळं कुठचाही, जगातला कुठचाही बांबू, म्हणजे ते सगळ्यात छोटा बांबू असू द्या किंवा 120 फूट वाढणारा आणि अगदी चांगला 12-15 मीटर जाडीचा बांबू जरी असला, तरी डायमीटरचा बांबू असला तरी तो बांबू फक्त 3 महिन्यामध्ये वाढतो. इतका फास्ट वाढतो. आता तो बांबू 3 महिन्यात वाढला म्हणजे तो परिपूर्ण झाला असं नाही, तर त्याला पूर्ण मॅच्युअर्ड व्हायला, ज्याला परिपक्व व्हायला 3 वर्ष लागतात. पण इतर झाडांच्या तुलनेत कुठचाही परिपक्व होण्याची प्रक्रिया ही कधीच 17-18 वर्षाची असते, ती 3 वर्षात होते. आणि 3 वर्षानंतर तुम्ही कापला की त्याला आणखी 3 फुटवे येतात. म्हणजे एक्सप्लॉयटेशन इज द ग्रोथ. म्हणजे एखाद्याला कापलं की वाढतं असं असलेलं हे झाड, म्हणून त्याला इको फ्रेंडली म्हटलं जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की बांबू हा इतर कुठच्याही त्या सिमिलर, त्या वर्गातल्या झाडांच्या तुलनेमध्ये ऑक्सिजन आपल्याला 30% जास्त देतो. म्हणजे कुठच्याही झाडांच्या तुलनेत बांबू हा त्या सिमिलर झाडांच्या तुलनेत 30% ऑक्सिजन आपल्याला देतो. त्यामुळे काय होतं की ह्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त शुद्धीकरणाचं काम कोण करतं, तर बांबूचं झाड. त्यामुळे काय होतं की एक तर ते कापल्यानंतर वाढतंय, त्यामुळे नष्ट होत नाहीये. बाकीचे झाडं सुद्धा ऑक्सिजन देतात, पण कापल्यानंतर ते संपतात. त्यामुळे आज जगामध्ये एक कार्बन क्रेडिट नावाची जी संकल्पना आहे, म्हणजे शोषून घेतलेला कार्बन डायऑक्साईड क्रेडिट करून घेण्यासाठी ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्यांना त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात, त्याच्यासाठी ही बांबू ही एक अत्यंत महत्वाची अशी जात मानली जाते. जेणेकरून तुम्ही जर एक बांबूची खुर्ची विकत घेतली फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यामध्ये जर त्या खुर्चीत लागलेल्या बांबूमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेतल्यामुळे ती खुर्ची तुम्ही विकत घेतली, तर तुम्ही तितक्या रुपयाचं कार्बन ज्याने शोषलंय तेवढं कार्बन क्रेडिट घेतलं असं मानलं जातं. आणि त्या बदल्यात जगामध्ये खूप मोठी किंमत तुम्हाला त्या कार्बन क्रेडिटची मिळते. मला सांगायला आवडेल की आम्ही आता ह्या देशात पहिल्यांदाच बांबू फक्त आणि फक्त बांबू लावणाऱ्या शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट देणार. का, तर त्यानं फक्त लावला म्हणून त्याला क्रेडिट मिळणार. म्हणजे वापरला म्हणून मिळणारा हा वेगळा मुद्दा आहे, पण बांबू लावला म्हणून क्रेडिट मिळणारा हा देशातला पहिला प्रयोग आपण ह्या देशात या महिन्यापासून सुरू करतोय, आणि त्याच्यातून खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणजे काय, तर बांबू हा एक नुसता नैसर्गिक वनस्पती नाही, तर ती इको फ्रेंडली वनस्पती आहे, समाजाचं रक्षण करणारी वनस्पती आहे. त्यामुळे जगामध्ये बांबूचा वापर करा अशी एक मोठी चळवळ उभी राहते, आणि त्या चळवळीतला आपल्याला एक भाग झालं पाहिजे, म्हणून बांबूचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे सर असं आहे की आपण झाडं लावा ही मोहीम राबवतो, तर तिथे झाडं लावताना बांबू लावा, बांबूची लागवड करा
अशा तऱ्हेचं स्लोगन आता व्हायला काही हरकत नाहीये, कारण त्यातून अनेक गोष्टी आपल्याला साध्य करता येणार आहे. पण या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणारे जे विद्यार्थी आहेत किंवा व्यक्ती आहेत, त्यांना तुम्ही कोणता सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल? 100%. मी तुम्हाला सांगतो की बांबू मध्ये येऊ इच्छिणाऱ्यांसाठी बांबू हे आता फ्युचर मटेरियल मानलं जायला लागले. म्हणजे कधीतरी लाकूड संपणार आहे हे सिद्ध झालंय. त्यामुळं लाकडापासून निर्माण होणारा जो जो काही उद्योग आहे तो सुद्धा थांबणार आहे, कारण की आज ना उद्या सरकारला हे बंद करावंच लागणार. तर त्याला पर्याय म्हणून बांबू आहे. जगामध्ये जर आपल्याला कुठच्याही उद्योगात उतरायचं असेल, बांबूच्याच नाही, तर भविष्याचा वेध घ्यावा लागतो. आणि तुम्हाला सांगतो की बांबू हा भविष्याचा खऱ्या अर्थानं उपयोगितेचा माध्यम असणार आहे. जगात ह्याच्यानंतरची जी काही चळवळ असेल ती फक्त केवळ बांबूच्या आधारावरच उद्योगाचा निर्माण करणारी चळवळ असणार. त्यामुळे नवीन पिढीसाठी बांबू हे खऱ्या अर्थानं एक खूप मोठं संधी देणारं असं हे माध्यम आहे. आता त्याच्यामध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी अगदी बांबूच्या घरं बांधणाऱ्या इंजिनिअरिंग सारखे कोर्स सुद्धा चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने इंजिनिअरिंग, बांबू इंजिनिअरिंग हे स्वतंत्र डिप्लोमा कोर्स सुरू केलेले आहे, ज्याच्यामध्ये जाऊन आपल्याला बांबू इंजिनिअरिंग शिकता येईल. तर अशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजे आजकाल फक्त बांबू म्हणजे फक्त हातात घेऊन सुपर रवळ्या केल्या पाहिजेत असं काही नाहीये. तर बांबू इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी खूप मोठी संधी आहे. बांबू पासूनच मॉडर्न फर्निचर बनवायचं असेल, मला सांगायला तुम्हाला अगदी आवडेल की आपल्या देशातला बेंगलोर येथला आंतरराष्ट्रीय विमानतळ जो काही दुसरा टर्मिनल उभा राहतोय, तो एक टर्मिनल 3000 कोटीचा बांबू पासून बनवला जातो. म्हणजे तुम्ही विचार करा की जगामध्ये बांबूचा जर एक 3000 कोटीचा टर्मिनल बनत असेल, जो आपल्या देशामध्ये एका बेंगलोर मधल्या विमानतळावर बनतो, तर बांबूची किती मोठी उपलब्धी लागणार आहे आणि त्यासाठी किती मोठ्या संधी निर्माण होणार आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्या दृष्टीनं बांबूच्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी आहेत, बांबूच्या फर्निचर क्षेत्रामध्ये आहेत, आणि बांबूच्या क्राफ्ट मध्ये तर स्काय इज द लिमिट आहे. म्हणजे माणूस जितका म्हणतो आपण ज्याला कृतिशील आहे, इनोव्हेटिव्ह आहे, तेवढं त्याला नवीन सुचतंय. आणि आजकाल जगामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बांबू पासूनच्या वस्तूंना खूप चांगलं मार्केट मिळायला लागलंय, कारण का ते सस्टेनेबल आहे, इको फ्रेंडली आहे. त्यामुळे अनेक कॉर्पोरेट संस्थांना शाश्वत मटेरियल वापरण्यामध्ये खूप मोठा इंटरेस्ट उभा राहिला आहे. आणि म्हणून आजच्या पिढीला बांबू हे खूप छान असं माध्यम आहे की जे त्यांच्यासाठी उद्योगाच्या वाटा उभा करून देऊ शकेल. सर, तुम्ही आम्हाला एका वेगळ्या क्षेत्राची ओळख करून दिलात, कारण बांबू पासून एवढा मोठा उद्योग निर्माण होऊ शकतो आणि झालेला आहे हे आम्ही कदाचित ऐकून होतो, परंतु प्रत्यक्ष तुमच्याकडून त्याची माहिती आम्हाला मिळाली आणि तुम्ही इथे ऑनलाईन आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना ही एवढी सुंदर माहिती, छान माहिती दिलात, त्याबद्दल प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांच्यातर्फे मी आपले आभार मानते. आपल्या सगळ्या मंडळींना आणि पालकांना, ज्यांना कुणाला आमच्या केंद्रावर भेट देऊन अशा प्रकारच्या गोष्टी बघायच्या असतील, शिकायच्या असतील, त्यांच्यासाठी सुद्धा या माध्यमातून मी निमंत्रण देतो आणि आपण मला बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो. नमस्कार. विद्यार्थी, पालक, शिक्षक ही मुलाखत बघत असतील तर त्यांच्या हे लक्षात येईल की केवळ इंजिनियर, डॉक्टर या व्यवसायांच्या मागे लागण्यापेक्षा अशी क्रिएटिव्हिटी ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहे तर त्यांनी अशा तऱ्हेचे व्यवसाय विविध संधी उपलब्ध होणार आहे आणि त्या संधी आपण नक्कीच घेण्यासाठी तत्पर राहायला हवं. सर, तुम्ही इथे आलात, खूप छान मार्गदर्शन केलात, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.